अनेकांना रडवणारा चिमणी पाखरं हा चित्रपट आठवतोय का? चला तर जाणून घेऊया या सिनेमाबद्दल काही खास गोष्टी. 1 जानेवारी 2001 रोजी प्रदर्शित झालेला चिमणी पाखरं या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं होतं महेश कोठारे यांनी. पण गंमत म्हणजे महेश कोठारे यांच्या इतर अनेक चित्रपटांप्रमाणे या सिनेमाचं नाव 5 अक्षरी नव्हतं. आणखी एक रंजक गोष्ट म्हणजे हा सिनेमा 1993 सालच्या आकाशदूतू या क्लासिक मल्याळम चित्रपटाचा अधिकृत रिमेक होता. आणि आकाशदूतू स्वतः 1983च्या हू विल लव्ह माय चिल्ड्रन या अमेरिकन चित्रपटापासून प्रेरित होता. आणि हो, पद्मिनी कोल्हापुरे यांचा हा पहिला मुख्य मराठी चित्रपट होता. या सिनेमाची निर्मिती केली होती चाटे कोचिंग क्लासेसचे मालक मच्छिंद्र चाटे यांनी. विशेष म्हणजे सिनेमात मुख्य भूमिका साकारणारे बालकलाकार हे मच्छिंद्र चाटे यांचीच मुलं होती. आणि सर्वात मोठी खासियत, मराठी चित्रपटसृष्टीत पहिल्यांदा डॉल्बी डिजिटल साऊंड सिस्टीम आणण्याचा मान चिमणी पाखराला जातो. तुम्ही सुद्धा चिमणी पाखरं पाहून रडला होतात का? कमेंटमध्ये नक्की सांगा आणि फॉलो करायला विसरू नका.